सहकारी संस्था म्हणजे अनेकांना केवळ मोठमोठे साखर कारखाने आणि बँका आठवतात, परंतु सहकारी गृहनिर्माण संस्थांचेही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, श्यामला देसाई, सचिव मनीषा कोष्टी, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन बँक ऑफ इंडिया नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक आशिष त्रिवेदी, कार्यकारी संचालक कर्नल प्रमोद दहितुले, विभागीय सहनिबंधक योगराज सुर्वे, किरण सोनवणे, आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते. तावरे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये 4 लाखाहून अधिक सहकारी संस्था आहेत. त्यापैकी सुमारे 2.5 लाख संस्था या केवळ महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची गंगोत्री आहे. या ठिकाणी सहकारी संस्था वाढल्या आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासामध्ये झाला. आशिष त्रिवेदी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शहरीकरण जसे वाढत आहे तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांचे प्रश्न अधिक व्यापक बनत आहेत. या संस्थांच्या कारभारामध्ये एकवाक्यता यावी यासाठी योग्य प्रशिक्षण शिबिरे राज्यभरात राबवणे गरजेचे आहे. श्यामला देसाई म्हणाल्या, राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था ही गेली 50 वर्षापासून काम करत आहे. या संस्थेची आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गरज आहे. सुहास पटवर्धन म्हणाले, सहकारी संस्थांचे पुनर्निर्माण आणि स्वपुनर्निर्माण या संदर्भात आजही अनेक अडचणी येत आहेत. या संदर्भातील कायदे केवळ कागदावरच राहून चालणार नाही. सध्या गतिमान सरकार आलेले आहे, तर या कामालाही निश्चितच गती मिळेल. या मेळाव्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकास, स्वयंपुनर्विकास, घनकचरा, ओला सुका कचरा व्यवस्थापन, चार्जिंग सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, सोसायट्यांच्या खरेदी खत, मानवी हस्तांतरण, निवडणुका, तंटामुक्त सोसायटी, टँकरमुक्त संस्था, सहकार मित्र, सहकार संवाद, ऑनलाईन पोर्टल, बिगर शेती कर, सायबर क्राईम, CCTV, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सदनिका खरेदी विक्री भाड्याने देणे, संस्थांमधील पाळीव प्राणी, सहकारातील असहकार, उदासीनता इत्यादी विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले.